नमस्कार, मी डॉक्टर मृणालिनी सौरभ खैरनार, यशोरत्न हॉस्पिटल, नागपूर. तर मैत्रिणींनो, आज आपण जाणून घेऊया स्पायनल एनेस्थेशिया म्हणजे सिझेरियनच्या दरम्यान दिल्या जाणाऱ्या एनेस्थेशियाविषयी. सिझेरियन दरम्यान पाठीतून मणक्यांच्या मध्ये इंजेक्शनद्वारे एक भुलीचं औषध दिलं जातं. त्यामुळे पोटापासून खाली संवेदना जाणवत नाही. त्याला स्पायनल एनेस्थेशिया म्हणतात. ही भूल देण्यासाठी जी सुई वापरली जाते ती अत्यंत सूक्ष्म असते आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारचं नर्व डॅमेज हे होत नाही. त्यामुळे लॉंग टर्म याचे काही साईड इफेक्ट होत नाही. बरेच जण मला असं विचारतात की सिझेरियन दरम्यान जी भूल दिली जाते त्याच्यामुळे पाठदुखी किंवा कंबरदुखी होते का? तर नाही. ही जी भूल आहे ही सर्वसाधारण बऱ्याच ऑपरेशन्समध्ये वापरली जाते, जसं की अपेंडिक्स, हर्नियाचे केसेस, मूत्राशयाच्या खड्यांच्या ऑपरेशन्ससाठी, गर्भाशयाच्या पिशवीच्या ऑपरेशन्ससाठी. त्यामुळे काय आहे की ही मोस्टली कॉमनली वापरली जाणारी भूल आहे. बरं, मग ह्याचा त्रास काही होऊ शकतो का? तर काही पेशंट्समध्ये 5 ते 10 दिवस डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. ते पण जर तुम्ही व्यवस्थित हायड्रेशन मेंटेन केलं तर कमी होऊ शकतो. बरं, मग पेशंट विचारतात, मग कंबरदुखी का होते? तर कंबरदुखी होण्यामागचं कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे, की तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D3 हे डिलिव्हरीनंतरनं कमी व्हायला लागतात आणि त्यामुळे तुमच्या पाठीला त्रास व्हायला लागतो. बरं, त्यानंतर आणखी एक विषय असा आहे, की तुम्ही ज्यावेळेस बाळाला फीडिंगला बसता, त्यावेळेसही तुमचं पोश्चर जर व्यवस्थित मेंटेन केलेलं नसेल, तरी सुद्धा तुम्ही ह्या कंबरदुखीला आमंत्रण देऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क यशोरत्न हॉस्पिटल, नागपूर.